तर नमस्कार मित्रांनो, ही रुची तिवारी आहे. ही स्वतःला जर्नलिस्ट समजते आणि मला असं वाटत नाही तिच्याकडे जे काही जर्नलिझमचं सर्टिफिकेट असेल ते रिअलच असेल. कारण की एक रिअल जर्नलिस्ट असतो, तो कुठे पण जातो आणि रिपोर्टिंग करतो. तर तेव्हा रिपोर्टिंग करत असताना त्याला त्या रिपोर्टिंगबद्दल रूल्स आणि रेग्युलेशन या गोष्टी माहिती असतात. पण किंबहुना ही जी रिची तिवारी आहे, हिच्याकडं बहुतेक फेक सर्टिफिकेटच असेल. म्हणून हिने जे UGC प्रोटेक्ट करणारे जे SC स्टुडंट आहेत, त्या ठिकाणी जाऊन जे काही जर्नलिझमची धज्जिया उडवलेली आहे, ते आपण सर्वांनी मीडियामध्ये पाहिलंच असेल. तर आता या रुची तिवारीवरून आपल्याला कळालेच असेल, की खरं जे UGC बिल पास होणार होतं आणि त्याला जो रोख लावण्यात आला आहे सुप्रीम कोर्टाकडून, तो चुकीचा लावण्यात आला. तर मित्रांनो, रुची तिवारीला जेव्हा SC आणि OBC स्टुडंट जेव्हा प्रोटेस्ट करत होते, तर रुची तिवारीला तिथे जाऊन हे सांगण्याची काय गरज होती? का तुम्हाला पाणी नाही मिळालं का? ह्या गोष्टी बोलून ती तिकडचं वातावरण पूर्ण गरम करण्याच्या तयारीत होती. मग त्या ठिकाणी लॉ आणि एन्फोर्समेंट ही कुठे गेली होती? रुची तिवारीचे जे काही चाळे चालू होते, ते तिकडचे जे काही स्टुडंट होते त्यांनी व्हिडिओग्राफी केली. कारण की त्यांना माहिती आहे, जर व्हिडिओग्राफी केली नाही, तर हे जे काही सो कॉल्ड जे स्वतःला सुवर्ण म्हणून बोलतात, म्हणजे अपर कास्ट म्हणून असं संबोधतात. तर त्यांनी राजकारणांमधून तिकडे जे काही UGC प्रोटेस्ट करणारे जे काही SC OBCचे स्टुडंट होते, त्यांना पण अटक केली असती. पण व्हिडिओ असल्यामुळे त्यांना असं काही करता आलं नाही आणि ही रिॲलिटी आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा, रुची तिवारीने SC कास्टमधला तो एक कोण मुलगा होता, तर त्याच्या हातातून तिने जबरदस्ती मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला आणि आणि प्लस इथे एक गर्ल पण होती, म्हणजे मुलगी होती. तिला पण तिने ढकलून दिलं. म्हणजे याचा अर्थ त्या रुची तिवारीच्या मनामध्ये किती कास्ट डिस्क्रिमिनेशन होतं. तर आता थोडक्यात काही जे ओल्ड न्यूज असतात, तर त्या आपल्या मीडियामध्ये आहे ना, करंट सिच्युएशनमध्ये दाखवत नाही. म्हणजे तुम्हाला माहिती असेल 2012 मध्ये वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज हे दिल्लीमध्ये येतं आणि त्या कॉलेजमध्ये जे शिकणारे SC स्टुडंट होते, म्हणजे राउंड अबाउट 35 SC स्टुडंट होते, तर त्यांना फिजिओलॉजी जो सब्जेक्ट होता, त्यामध्ये फेल करण्यात आलेलं. तर त्यावेळेस हे जे काही मुंगेकर कमिटी जी नेमण्यात आली, त्यांनी त्या कॉलेजचे जे प्रिन्सिपल होते आणि जे काही ॲडमिनिस्ट्रेशन होतं, त्यांना सगळ्यांना रस्टिकेट करून टाकलं आणि त्यांच्याकडून पेनल्टीज पण आकारण्यात आली आणि प्लस 35 जे काही SC स्टुडंट होते, त्यांना सर्वांना सुप्रीम कोर्ट थ्रू प्रत्येकी स्टुडंटला 10-10 लाख रुपये देऊन प्लस त्यांना पास करण्यात आलं. कारण की कमिटीमध्ये जे काही क्वेश्चन आन्सर शीट्स होत्या, त्या जेव्हा पाहिल्या, तेव्हा ते सगळे स्टुडंट टॉपर्स होते ते पूर्ण 35 स्टुडंट, पण तरी पण त्यांना फेल करण्यात आलं. का? कारण की ते SC कास्टचे स्टुडंट होते म्हणून. तर यावरून आपण अंदाज लावू शकतो, की अजून पण ही जी ब्राह्मनिझम जी मेंटॅलिटी आहे, ती अजून पण अस्तित्वात आहे. पण फक्त ही जी काही मीडिया आहे, ती त्याला एक्सपोज करत नाही आणि ही रिॲलिटी आहे. फायनली माझी गव्हर्नमेंटकडे हीच विनंती असेल, हे जे काही UGC बिलवरती स्टे लावण्यात आलेलं आहे, जनरल कॅटेगरी करून, तर तो त्वरित हटावा. हा जो काही ॲक्ट आहे, तो पास करावा.